जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय बी-कॉम सेमिस्टर 3 2024 पॅटर्न म्हणजेच एन-ए-पी पॅटर्न मधील सर्व्हिस मार्केटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातील त्याची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व्हिस मार्केटिंग हा विषय तुम्हाला 2 क्रेडिटसाठी आहे. यासाठी 35 मार्काची विद्यापीठाची परीक्षा होईल. 15 मार्क तुम्हाला इंटरनलला असतील. तर तुम्हाला टाइम ड्युरेशन 2 तासाचा आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 14 मार्क पडणं अपेक्षित आहे. या विषयाचे क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेजमधून येणार आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे विद्यापीठाचा, त्यासाठी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे, की क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर सेकंड इन्स्ट्रक्शन आहे, की तुम्हाला क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th अशा 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. समोर तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसायला असेल. परीक्षेत एकूण 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd हा तुमचा थिअरी क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 15 मार्काला राहील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा चॅप्टर नंबर 2 वर 15 मार्काला क्वेश्चन असणार आहे. ब्रॉड क्वेश्चन 15 मार्कासाठी. तर क्वेश्चन नंबर 4 हा शॉर्ट नोट्स असणार आहे. जे तुमचे जेवढे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सवर 4 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. त्यापैकी 3 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची. त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स आहे. असे एकूण 35 मार्कासाठीचा हा पेपरचा पॅटर्न असणार आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंडला कोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील, हेच विचारले जातील का सांगता येत नाही. पण अशा स्वरूपातले प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्यातील पहिला प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ सर्व्हिस मार्केटिंग, एक्सप्लेन द नेचर अँड स्कोप ऑफ सर्व्हिस मार्केटिंग. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन इन डिटेल्स इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हिस मार्केटिंग. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, एक्सप्लेन इन डिटेल्स चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटी ऑफ सर्व्हिस मार्केटिंग. तुम्हाला हे जे एवढे जे काही प्रश्न दिले, तर यातील काही प्रश्न कदाचित शॉर्ट नोट्सला पण विचारले जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन द रोल ऑफ मार्केटिंग कम्युनिकेशन, देन एक्सप्लेन मार्केटिंग प्लॅन्स फॉर सर्व्हिसेस, देन एक्सप्लेन प्रमोशन स्ट्रॅटेजीज फॉर सर्व्हिसेस, देन पुटिंग सर्व्हिस प्राइसिंग स्ट्रॅटेजीज इनटू प्रॅक्टिस. असे काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे. तर शॉर्ट नोट्समध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातील, तर पहिला आहे कस्टमर रिलेशनशिप मार्केटिंग, देन कस्टमर नीड्स अँड एक्सपेक्टेशन, देन सर्व्हिस प्राइसिंग, देन प्रमोशन स्ट्रॅटेजी फॉर सर्व्हिसेस, देन सेटिंग कम्युनिकेशन ऑब्जेक्टिव्ह, मार्केट कम्युनिकेशन मिक्स, फाउंडेशन ऑफ प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह अँड प्राइसिंग अँड डिमांड. असे काही महत्त्वाचे शॉर्ट नोट्स दिलेले आहे. काही ब्रॉड क्वेश्चनचे प्रश्न पण शॉर्ट नोट्सला विचारले जाण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्व्हिस मार्केटिंग हा जो काही एस-वाय बी-कॉम सेमिस्टर 3 साठीचा सब्जेक्ट दिलेला आहे, त्याच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाकीच्या विषयांच्या क्वेश्चन पेपरचे पॅटर्नचे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.